तर ते इव्हेंट लक्षात घ्या. पहिला इव्हेंट होता की थंडरस्टॉर्मच्या दरम्यान जे एअर करंट आहे हे कुठं पास होतात, अप्पर, ओके, अपवर्ड साइडला मूव्ह होतात. त्यानंतर जे वॉटर ड्रॉपलेट्स आहेत हे वॉटर ड्रॉपलेट्स कुठं मूव्ह होतात, लोअर किंवा दुसरा शब्द आहे त्याला डाऊनवर्ड साइड. तिसरा जो इव्हेंट सांगितला मी तुम्हाला की अप्पर एजला कशाचं अॅक्युमुलेशन होतं, पॉझिटिव्ह चार्जचं, कारण जी विगरियस मुवमेंट आहे या विगरियस मुवमेंट मध्ये चार्जचं काय होतं, सेपरेशन. सेपरेशनमुळे ढगाच्या वरच्या बाजूला कोणते चार्ज गोळा झाले, पॉझिटिव्ह, आणि लोअर एजला कोणते चार्जेस आले, निगेटिव्ह. याला म्हणायचं चार्जेसचं सेपरेशन. पण त्या व्यतिरिक्त जे अर्थ आहे, अर्थच्या सरफेस म्हणजे ग्राउंडवर सुद्धा कोणत्या चार्जचं अॅक्युमुलेशन झालं, पॉझिटिव्ह चार्जचं. आणि जेव्हा हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह एकमेकांना मीट करतील, तर मीट केल्याबरोबर जो ब्राईट लाईट आणि साऊंडचा स्ट्राईक निर्माण होतो त्यालाच काय म्हणायचं आपण, लाइटनिंग. आज आपण सम नॅचरल फेनॉमेना यामध्ये एक नॅचरल इव्हेंट बघणार आहोत, तर तो आहे लाइटनिंग. आता अर्थक्वेक असेल, भूकंप, सुनामी असेल, जे की समुद्रामधला भूकंप असतो, ही सुद्धा काय आहे, एक नैसर्गिक आपत्ती आहे किंवा नॅचरल फेनॉमेना आहे. त्यानंतर ज्वालामुखीचे जे उद्रेक होत असतात, ओके, हा सुद्धा एक नॅचरल फेनॉमेना आहे. तर त्याच पद्धतीनं एक वेगळ्या पद्धतीचा आणि आपल्या अनुभवातला नॅचरल फेनॉमेना जो की रेनी सीझन आहे की नाही, पावसाळ्यामध्ये आपण अनुभवत असतो, तर तो काय आहे, लाइटनिंग. आता ही जी वीज आहे ही कशी तयार होते, ती आकाशाकडून जमिनीकडेच काय येते. त्यानंतर जेव्हा थंडरस्टॉर्म म्हणजे वादळ असतात, तर अशा वेळेस आपल्याला अगोदर वीज चमकते म्हणजे त्याचा प्रकाश दिसतो आणि त्यानंतर त्याचा आवाज का ऐकू येतो. तर या सर्व प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण हे पण समजून घेऊ की लाइटनिंगच्या दरम्यान आपण कोणकोणत्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे. ठीक आहे. तर सर्वप्रथम एक लक्षात घ्या की जे क्लाउड्स असतात, बरोबर आहे का, समुद्राचे जे पाणी आहे, समुद्राच्या पाणी जे आहे तर उन्हामुळे है ना, सूर्याच्या उष्णतेमुळे त्या पाण्याची काय होते, वाफ, बरोबर. कारण पाण्याचा जो बॉइलिंग पॉइंट आहे तो आहे 100 डिग्री सेल्सिअस. पण तसं जरी असेल मात्र सूर्याचं पृथ्वीवरचं आपण सर्वसामान्य तापमान जर पाहिलं तर उन्हाळ्यामध्ये किती असतं, 40 ते 45 डिग्री सेल्सिअस असेल. परंतु काय होतं की पाणी, आपल्याला माहित आहे की उन्हाळ्यामध्ये दिवस मोठा असतो, बरोबर. आणि त्यामुळे जे समुद्राचं पाणी आहे तर पाण्याचं वैशिष्ट्य आहे की पाणी, तुम्ही भूगोलमध्ये शिकला असेल पहा, जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते, पण पाणी जे आहे ते सावकाश तापतं आणि सावकाश थंड होतं. म्हणजे याचा अर्थ सूर्याची उष्णता जी आहे हे वॉटर ऍब्झॉर्ब करत करत एक वेळ अशी येते की त्या समुद्राच्या पाण्याची काय होते, वाफ होते. म्हणजे सूर्य डायरेक्ट वाफ करायला का नाही, तर सूर्याची उष्णता पाण्याचे कण ऍब्झॉर्ब करतात. त्यानंतर त्यांचं टेम्परेचर जे आहे हे इन्क्रीज होतं आणि टेम्परेचर इन्क्रीज होण्यामुळं ते लिक्विड स्टेट मधून कशामध्ये जातात, गॅसियस स्टेट मध्ये जातात. आणि जलचक्रामध्ये आपण पाहिलं आहे की समुद्राच्या पाण्याची वाफ जी आहे त्याचा अगोदर काय होतं, ढग तयार होतात. त्या ढगांना जर थंड विशिष्ट उंचीवर गेल्यावर त्या ढगांना थंड हवा मिळाली की त्या ढगापासून काय पडतो, पाऊस पडतो. आता प्रश्न आहे की आपल्याला जलचक्र शिकायचंय का नाही. हे जे वॉटर सायकल आहे हे आपण ऑलरेडी लर्न केलेलं आहे. आपल्याला जो नॅचरल फेनॉमेना शिकायचा आहे तो आहे लाइटनिंग. आता लाइटनिंग संदर्भात एक लक्षात घ्या की आकाशामध्ये जे आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे काय ढग असतात, ओके. आता ढगांचं एक वैशिष्ट्य आहे की थंडरस्टॉर्म दरम्यान काय होतं की जे एअर करंट आहे, आता एअर करंट काय माहितीये का की वारा काय करतो, एक विशिष्ट दिशेने वाहत असतो आणि वाऱ्याच्या वाहण्याची जी वेगवेगळ्या प्रकारची जी दिशा असते त्या दिशेला काय म्हणायचं, एअर करंट. काय म्हणायचं, एअर करंट. सो त्या संदर्भात आपण काय करू, आपला पहिला पॉइंट घेऊ की एअर करंट जे आहे मूव्ज अपवर्ड्स. म्हणजे जेव्हा थंडरस्टॉर्म म्हणजे एक वादळाची परिस्थिती आहे
अशा वेळेस सर्वात अगोदर कोणता इव्हेंट होतो, तर जो वाऱ्याचा वेग किंवा जो एअर करंट आहे हा कुठं मूव्ह व्हायचा प्रयत्न करतो, वरच्या दिशेने मूव्ह व्हायचा प्रयत्न करत असतो. इथं मी फक्त तुम्हाला डायरेक्शन दाखवली होती, मुळात आपल्या कन्सेप्टचा त्याचा संबंध नाही. आपला कन्सेप्ट काय सांगायला की थंडरस्टॉर्मच्या दरम्यान पहिला इव्हेंट जर कोणता होत असेल तर जी एअर करंट आहे ही कुठे जाते, अप्पर साइड म्हणजे वरच्या दिशेला जायचा प्रयत्न करते. त्यानंतर जे पाण्याची ड्रॉपलेट्स आहेत, वॉटर ड्रॉपलेट्स मूव्ह डाऊनवर्ड्स, आणि ढगांमध्ये असणारे जे पाण्याचे सूक्ष्म कण असतात ज्यांना आपण काय म्हणतो वॉटर ड्रॉपलेट्स, तर हे वॉटर ड्रॉपलेट्स कुठे यायचा प्रयत्न करतात, डाऊनवर्ड दिशेनं. बरोबर आहे का? मग याला आपण देऊ नाव वॉटर ड्रॉपलेट्स. ओके. सो सुरुवातीला दोन इव्हेंट झाले. पहिला इव्हेंट जो आहे तर एअर करंट जे आहे तो कोणत्या डायरेक्शनला मूव्ह झाला, अप्पर म्हणजे वरच्या दिशेला. ओके. सो जी वरच्या दिशा आहे त्याला आपण अप्पर डायरेक्शन म्हणू, आणि खालच्या दिशेनं म्हणजे जी लोअर डायरेक्शन आहे या लोअर डायरेक्शनला कोण मूव्ह झाले, वॉटर ड्रॉपलेट्स म्हणजे पाण्याचे थेंब मूव्ह झाले. त्यानंतर vigorous movement causes separation of charges. आता काय झालं की थंडरस्टॉर्म दरम्यान जेव्हा हे जे बरेच इव्हेंट झाले, पहिला इव्हेंट झाला एअर करंट अप्पर दिशेनं, दुसरा इव्हेंट काय झाला वॉटर ड्रॉपलेट्स खालच्या दिशेनं. याच्यामुळे काय घडलं की त्या ठिकाणी जे चार्जेस होते, चार्जेसचं काय झालं, सेपरेशन. आता चार्जेस हे दोन प्रकारचे असतात, एक असतो पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसरा असतो निगेटिव्ह चार्ज. आणि लक्षात ठेवायचं की जेव्हाही थंडरस्टॉर्म होतं तर सर्वात पहिला इव्हेंट सांगितलं मी, एअर करंट अपवर्ड दिशेनं, वॉटर ड्रॉपलेट डाऊनवर्ड दिशेनं, आणि जे चार्जेस आहेत त्या चार्जेसचं काय झालं, सेपरेशन. आता वॉटरचं तुम्ही स्ट्रक्चर जर पाहिलं तर वॉटरचं स्ट्रक्चर कसं आहे, H2O, यामध्ये पाण्यामध्ये H+ आयन आणि OH- आयन. लक्षात आलं? म्हणजे काही प्रमाणात वॉटरमध्ये काय आहे, पॉझिटिव्ह आयन, धन आयन आणि काय असतात, ऋण आयन असतात. तर तशाच पद्धतीनं पाण्यामध्ये चार्जेस सुद्धा आहेत. लक्षात येते का? हे तर मी तुम्हाला वॉटरची स्प्लिटिंग सांगितली जे सायंटिफिकली आहे. आता ऍक्च्युअल यामध्ये H+ किंवा OH- आयन याचा विचार करायचा आपल्याला नाही. आता आपल्याला काय करायचं की पाण्यामध्ये जो चार्ज आहे तो दोन पद्धतीचा आहे, एक आहे पॉझिटिव्ह आणि दुसरा आहे निगेटिव्ह. आता इथं सांगितलं की पॉझिटिव्ह चार्ज कुठं कलेक्ट व्हायला लागतो, क्लाउडच्या अप्पर एज म्हणजे वरच्या भागाला, आणि जो निगेटिव्ह चार्जेस आहे ते कुठे गोळा होतात, लोअर एज. म्हणजे जर आपण फिगर कडे गेलो तर फिगरवर लक्षात येईल आपल्याला की जे पॉझिटिव्ह चार्जेसचं अक्युमुलेशन होतं हे कुठं झालं, अप्पर एज ऑफ द क्लाउड म्हणजे क्लाउडचं जे वरचं टोक होतं. ओके. तर त्या टोकाला कोणतं चार्ज अक्युमुलेशन झालं, पॉझिटिव्ह चार्ज अक्युमुलेशन झालं. पहा सुरुवातीला हे सोबत होते, सोबत म्हणजे कसं माहितीये का, समजा हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह, या पद्धतीनं हे पाण्याचे लहान लहान जे चार्जेस आहेत ना हे एकत्र होते. पण या चार्जेसचं काय झालं, सेपरेशन. पॉझिटिव्ह चार्ज कुठे गेले, अप्पर एजला, आणि जे निगेटिव्ह चार्जेस होते त्याचं अक्युमुलेशन कुठं झालं, लोअर एजला. ओके. सो जे लोअर एज आहे क्लाउडचं, तर या लोअर एजला कशाचं कलेक्शन झालं, निगेटिव्ह चार्जेसचं कलेक्शन झालं. देन पुढे जर इव्हेंट पाहिलं आपण, पॉझिटिव्ह चार्ज ऑल्सो अक्युमुलेट ऑन द ग्राउंड. आता जेव्हा थंडरस्टॉर्म आहे आणि आपण जेव्हा पृथ्वीवर आहोत, समजा पृथ्वीवर इथं वेगवेगळ्या प्रकारची काय आहे, झाडं असतील, काही घर आहे, रस्ता वगैरे जे काय असेल, तर हा जो आपला ग्राउंड सरफेस आहे ना, तर या ग्राउंड सरफेसला सुद्धा कोणतं चार्ज अक्युमुलेट व्हायला, पॉझिटिव्ह. मग आता चार्जचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे,
की ढगाच्या क्लाउडच्या अप्पर एजला कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह. लोअर एजला काय आहे? निगेटिव्ह. आणि जो ग्राउंड आहे तिथं कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह. आता चार्जेसचा एक गुणधर्म आहे की लाईक चार्जेस मध्ये असतं प्रतिकर्षण, म्हणजे जे सारखे चार्जेस असतात, जसं की आपण प्लस प्लस किंवा मायनस मायनस घेतलं, हे कोणते चार्जेस झाले? लाईक चार्जेस. लक्षात ठेवा की जे लाईक चार्जेस असतात, लाईक म्हणजे कसं? सारखे. सारखे म्हणजे कसं? एकतर प्लस प्लस किंवा मायनस मायनस. तर लाईक चार्जेस एकमेकांना दूर ढकलतात, म्हणजे यांच्यामध्ये काय असतं? रिपल्शन. आणि दुसरा जो प्रकार आहे चार्जेसचा तो आहे अनलाईक चार्जेस. आता अनलाईक चार्जेस कशाला म्हणू आपण? की पहिला पॉझिटिव्ह आणि दुसरा काय असेल? निगेटिव्ह. किंवा पहिला निगेटिव्ह आणि दुसरा पॉझिटिव्ह असं जर असेल तर यांच्यामध्ये काय असतं? अट्रॅक्टिव्ह फोर्स किंवा अट्रॅक्शन. काय असतं? अट्रॅक्टिव्ह फोर्स असतं किंवा अट्रॅक्शन असतं. लक्षात आलं? म्हणजे विरुद्ध जे चार्जेस आहेत, विरुद्ध प्रभार, विरुद्ध प्रभार मध्ये काय आहे? आकर्षण, अट्रॅक्शन. आणि जे सजातीय चार्जेस, सजातीय प्रभार म्हणून सारखे, तर त्यांच्यामध्ये काय असतं? प्रतिकर्षण. ठीक आहे. आता मला सांगा, हे जे निगेटिव्ह चार्जेस आहेत, पॉझिटिव्ह तर वही आहे, प्लस या निगेटिव्हला अजून अट्रॅक्ट करणारा ग्राउंड वरचा काय आहे? पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे ग्राउंडवर जसा जसा पॉझिटिव्ह चार्ज अॅक्युमुलेट होत जाईल, वाढत जाईल, तसं तो क्लाउडला काय करणार? अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करणार. सो पुढचा इव्हेंट काय झाला? इथं पाहिलं आपण, पॉझिटिव्ह चार्जेस हे ग्राउंडला अॅक्युमुलेट झाले. magnitude of accumulated charges become very large, air become conductor of electricity. आता एक लक्षात घ्या, सध्या आपल्या बाजूला हवा आहे, ही हवा कंडक्टर आहे का इन्सुलेटर आहे? आता फरक समजून घ्या की कंडक्टर कशाला म्हणायचं आणि याच्या विरुद्ध शब्द आहे इन्सुलेटर, हे कशाला म्हणायचं? आता ज्यामधून हीट अँड इलेक्ट्रिसिटी वाहत नाही त्याला काय म्हणतो आपण? इन्सुलेटर, दुर्वाहक. आणि ज्यामधून हीट अँड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते त्याला काय म्हणतो आपण? कंडक्टर. ओके, दोघांपैकी एक तरी. आता जी हवा आहे सद्य स्थितीला आपल्या आजूबाजूला जी हवा आहे ही एअर कशी आहे? इन्सुलेटर. म्हणजे यामधून इलेक्ट्रिक करंट किंवा इलेक्ट्रिक डिस्चार्ज वाहू शकतो का? नाही. परंतु काय झालं बरं? थंडर स्टॉर्मच्या दरम्यान जर पाहिलं आपण, ओके, थंडर स्टॉर्मच्या दरम्यान काय व्हायला? चार्जेसचं अॅक्युमुलेशन. ढगाच्या वरच्या बाजूला पॉझिटिव्ह चार्ज गोळा झाले, खालच्या बाजूला निगेटिव्ह चार्ज गोळा झाले, जमिनीवर काय आले? पॉझिटिव्ह चार्ज जमा झाले, म्हणजे अॅक्युमुलेट झाले. म्हणजे हे जे चार्जेसचं अॅक्युमुलेशन व्हायलं, तर यावेळेस एअरनं त्यांची प्रॉपर्टीचा लॉस केला. म्हणजे आता एअर इन्सुलेटर आहे का? नाही. एअर इन्सुलेटर नाही तर एअर काय बनली आता? कंडक्टर. म्हणजे हा जो चार्जेसचा फ्लो आहे त्याला हवा रेजिस्ट म्हणजे विरोध करू शकते का? नाही. जी हवा चार्जेसला रेजिस्ट करू शकत होती, परंतु चार्जेसचं अॅक्युमुलेशन झाल्यामुळे आता ती इलेक्ट्रिक चार्जला काय करू शकत नाही? विरोध करू शकत नाही. विरोधला म्हणायचं रेजिस्ट. मग ती रेजिस्ट करू शकत नाही. So, air becomes conductor of electricity. आणि या रिझन मुळे थंडरस्टॉर्म मध्ये जेव्हा चार्जेस वाढत गेले तर जी एअर पुअर कंडक्टर होती इलेक्ट्रिसिटीची किंवा इन्सुलेटर होती, आता ती काय बनली? कंडक्टर बनली. आता ती चार्जेसचे जो फ्लो आहे त्याला ती रेजिस्ट करू शकते का? नाही. दॅट्स वाय पुढे काय झालं पहा. पुढे निगेटिव्ह आणि जे पॉझिटिव्ह चार्ज आहे ते एकमेकांना काय होतील? मीट. म्हणजे ते एकमेकांना काय होईल? आता भेटणार. कारण त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन आहे का रिपल्शन? अट्रॅक्शन. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये काय आहे? पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह निगेटिव्ह असेल तरच रिपल्शन आहे, अगोदर सांगितलं मी. पण एक पॉझिटिव्ह आणि दुसरं निगेटिव्ह असेल त्याच्यामध्ये काय आहे? अट्रॅक्शन. आता वरचा थर जर पाहिला आपण फिगर मध्ये, ओके,
वरचा थर कसा आहे पॉझिटिव्ह, खालचा थर कसा आहे निगेटिव्ह, पुन्हा ग्राउंडचा थर कसा आहे पॉझिटिव्ह. म्हणजे या सर्व पॉझिटिव्हला हे निगेटिव्ह अट्रॅक्ट करू शकतात, हे निगेटिव्ह या पॉझिटिव्हला काय करू शकतात अट्रॅक्ट करू शकतात. ओके, सो झालं काय आता की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज जेव्हा एकमेकांना लगेचच भेटतात, ओके सडनली, तर अशा वेळेस एक स्ट्रिक तयार होतो आणि त्यामध्ये प्रखर प्रमाणात काय असते प्रकाश, आणि त्या ठिकाणी काय क्रिएट होतो साऊंड, आणि हीच आहे लाइटनिंग. म्हणजे जी वीज तयार होते ही वीज का तयार झाली, आपण म्हणतो की ढगांच्या घर्षणानं फ्रिक्शननं वीज तयार होते, बरोबर आहे का. म्हणजे फ्रिक्शन म्हणजे ऍक्च्युअल काय आहे, तर ज्या चार्जेसचं सेपरेशन झालं होतं बरोबर, तर त्या चार्जेस जेव्हा एकमेकांना मीट करतात तर अशा वेळेस एक ब्राईट लाईट आणि साऊंडचा काय तयार झाला स्ट्राईक तयार झाला, आणि त्या स्ट्राईकला काय म्हणतो आपण वीज, तर इंग्रजीमध्ये म्हणू आपण लाइटनिंग. आणि हा जो इलेक्ट्रिक डिस्चार्ज आहे, मग प्रश्न असा आहे की पॉझिटिव्ह चार्ज तर क्लाउड मध्ये पण आहे आणि पॉझिटिव्ह चार्ज ग्राउंड मध्ये पण आहे, मग ढगांमधला जो निगेटिव्ह चार्ज आहे हा याला जो स्ट्राईक तयार केला तो कोणासोबत तयार केला, तर लक्षात घ्या हा इलेक्ट्रिक डिस्चार्ज जो आहे ना हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त क्लाउड मध्ये सुद्धा होऊ शकतो, आणि क्लाउड आणि अर्थ यांच्यामध्ये सुद्धा काय होऊ शकतो हा स्ट्राईक निर्माण होऊ शकतो. म्हणजे इलेक्ट्रिक डिस्चार्ज ह्याची की लाइटनिंग दरम्यान धरली जेव्हा वीज निर्माण होते बरोबर, आणि ही विजेचे एक वैशिष्ट्य आहे की जी वीज आहे ना ही नेहमी पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या दिशेने येते. कारण तुम्हाला माहित आहे आताच आपण फिगर मध्ये पाहिलं की निगेटिव्ह चार्जेस जे आहे याच्यापेक्षा विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड पॉझिटिव्ह चार्ज काय करणार त्याला हायर प्रोपोर्शन मध्ये काय करणार स्वतःकडे अट्रॅक्ट करणार, म्हणून जो पण इथं स्ट्राईक तयार होईल तो स्ट्राईक कोणाकडे यायचा प्रयत्न करतो अर्थकडे. म्हणजे त्याला अर्थकडे यायचं नसतं, त्याला कोणाकडे यायचं असतं पॉझिटिव्ह चार्ज कडे यायचं असतं, आणि दॅट्स व्हाय तो इलेक्ट्रिक डिस्चार्ज त्या ठिकाणी क्रिएट होतो. आणि सो लक्षात ठेवायचं मग इलेक्ट्रिक चार्ज डिस्चार्ज जो झाला लाइटनिंग मध्ये हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त ढगामध्ये पण तयार होऊ शकतो, आणि क्लाउड्स आणि अर्थ यांचे चार्जेस जर मीट झाले तर अशा वेळेस सुद्धा इलेक्ट्रिक डिस्चार्ज निर्माण होऊ शकतो. सो ओव्हरऑल आजच्या ज्या व्हिडिओमध्ये आपण ज्या गोष्टी पाहिल्या तर ते इव्हेंट लक्षात घ्या. पहिला इव्हेंट होता की थंडर स्टॉर्मच्या दरम्यान जे एअर करंट आहे हे कुठं पास होतात अप्पर, ओके अपवर्ड साइडला मूव्ह होतात. त्यानंतर जे वॉटर ड्रॉपलेट्स आहेत हे वॉटर ड्रॉपलेट्स कुठं मूव्ह होतात लोअर, किंवा दुसऱ्या शब्द त्याला डाऊनवर्ड साइड. तिसरा जो इव्हेंट सांगितला मी तुम्हाला की अप्पर एजला कशाचं अॅक्युमुलेशन होतं पॉझिटिव्ह चार्जचं, कारण जी विगरियस मुवमेंट आहे या विगरियस मुवमेंट मध्ये चार्जचं काय होतं सेपरेशन. सेपरेशनमुळे ढगाच्या वरच्या बाजूला कोणते चार्ज गोळा झाले पॉझिटिव्ह, आणि लोअर एजला कोणते चार्जेस आले निगेटिव्ह, याला म्हणायचं चार्जेसचं सेपरेशन. पण त्या व्यतिरिक्त जे अर्थ आहे अर्थच्या सरफेस म्हणजे ग्राउंडवर सुद्धा कोणत्या चार्जचं अॅक्युमुलेशन झालं पॉझिटिव्ह चार्जचं. आणि जेव्हा हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह एकमेकांना मीट करतील तर मीट केल्याबरोबर जो ब्राईट लाईट आणि साऊंडचा स्ट्राईक निर्माण होतो त्यालाच काय म्हणायचं आपण लाइटनिंग. म्हणजे लाइटनिंग मध्ये जो इलेक्ट्रिक डिस्चार्ज क्रिएट झाला हा कोणामुळे तयार झाला 2 or more क्लाउड्स मुळे तयार झाला, किंवा क्लाउड्स आणि अर्थ यांच्यामुळे सुद्धा तयार होऊ शकतो. अशा पद्धतीची ही लाइटनिंग प्रोसेस. ओके.